आज छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी बांगसेप आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचं राज्य अधिवेशन झालेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही मागणी करायला लागलो की सर्व राज्यभर नाही, भारतभर जे आहे एससी जाती हे जनगणना झाली पाहिजे, जेणेकरून आमचा जेवढा हक्क आहे तेवढा हक्क आमच्या वाट्याला आला पाहिजे. जसं की कांशीराम साहेब सांगत होते की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, तर आम्हाला आमची भागीदारी मिळाली पाहिजे ना. बाबा प्रत्येक ठिकाणी बघा, तुम्ही कुठल्याही व्यवस्थेमध्ये बघा, आमचा वाटा असतो 54%, आमच्या वाट्याला येते काय 2%. ह्याच्यामुळं आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे की बाबा ह्यांना मॅनेज करून जी EVM मशीन आहे घोटाळा करून ही हॅक करून सत्ता ह्यांची यायला लागली आहे. किती बी आम्ही प्रयत्न करायला होतोय, दिसतंय तुम्हाला किती संघटना आहे ती, तरी सुद्धा आमची सत्ता येत नाही. याच्यामध्ये काहीतरी कळलं आहे. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की EVM नावाची गडबड आहे ती त्याच्यावर बुक्या घालून फेकून द्या, आणि पूर्वी जसं होतं त्या मतपत्रिकेवर निवडणूक घ्या. त्यावेळेस आमची खरी ताकद जशी बहुजन समाज पार्टीनं उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम साहेबांच्या नेतृत्वात दाखवली, तशीच आता वामन मेश्राम साहेब हे जी मूलनिवासी नायक आहेत यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतभर दाखवणार आहेत की आमची ताकद काय आहे. त्याच्यासाठी पहिले तर EVM मशीन जी आहे ती भारत देशामधून हद्दपार झाली पाहिजे आणि मतपत्रिका लागू झाली पाहिजे, त्यावेळेस आमची ताकद कळेल. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि संपूर्ण भारतभरातील लोकांना, बहुजनांना, मूलनिवाशांना एकच सांगतो की आपला शत्रू हा ब्राह्मण आहे, तो शत्रू ओळखा. आपापसामध्ये जातीभेद करून भेद निर्माण करू नका. जोडण्याचं काम जसं की बुद्धांनी संघ स्थापन केला तसं जोडण्याचं काम करा आणि बहुजन ही मूलनिवासींची मूळ तयार करा. आणि संपूर्ण भारतावर जसं मौर्य साम्राज्य होतं तसंच बहुजनांचं मूलनिवासी साम्राज्य स्थापन करण्यासाठी लढा द्या. जय मूलनिवासी, जय भारत, जय संविधान. मूलनिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शिवस्वराज्य रक्षक, बहुजन सेना. देशातलं आरक्षण नष्ट करण्याची उद्देश आहे. त्यानंतर दुसरं EVMच्या घोटाळाचा मशीनवर सत्यतेने या सरकारचा मूळ उद्देश आहे. या ठिकाणी आणि एक जनगणनेचा विषय, या तीन आपल्या जे मूलभूतच आहे. या ठिकाणी वामन मेश्राम सर यांच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी लढा चालू. या ठिकाणी हे सहभागी होण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी, आम्ही यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलेलो आहे. त्यांना कॉलेजच्या लाईफपासून आम्ही पाहतो. आम्ही त्यांच्या अनेक वेगवेगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालो, वेगवेगळ्या सभा अटेंड केलेल्या आहेत. आणि आजही त्यांचं वय अतिशय आता उतार वयाकडे त्यांची वाटचाल चालू झालेली जरी असली तरी ते फार मोठ्या ताकदीनं विषय मांडतात आणि समाजाला जागृत करण्याचं फार मोठं काम ते करत आहेत. आंबेडकरी चळवळीमध्ये असा नेता पाहण्याला फार क्वचितच मिळतो. गाण्याच्या क्षेत्रामध्ये तेव्हा तुम्ही बाबासाहेब विद्यार्थी सर्व समाजाच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, तेव्हाची तुमची गायकी आणि आजची जे कलावंत आहेत यामध्ये काय फरक असतो? त्यावेळेसचं जे प्रबोधन व्हायचं ते अगदी त्यावेळेसला TV नव्हती, रेडिओ होता फक्त. कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. आम्ही झोपडपट्ट्यामध्ये अगदी पलंग टाकून त्या पलंगावर बसून 4 लोक बसून आणि रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचो. त्यावेळेस लोकांना घरी जा म्हणून सांगावं लागत होतं. आता संपला कार्यक्रम. आता लोक खाली बसायला तयार नाही, त्यांना खुर्च्या आणि गाद्या असल्या तरच ते कार्यक्रमाला हजर राहतात. आणि त्याच्यामुळे आजचा जो कार्यक्रमाचा जो बाज आहे हा अतिशय बदललेला आहे. वामनदादाचा जो काय बाज होता तो आता राहिलेला नाही आहे. आपल्या घरामध्ये मूळ गायकीमधला आहे. आपल्या सिस्टर बजाज पाटील शाळेमध्ये शिक्षिका आहेत आणि त्या पण उत्तम गायिका आहेत. आपले दुसरे बंधू आंबेडकर नगरमध्ये वाचलेला आहे, ते उत्कृष्ट संगीत वादक आहेत आणि आपण उत्कृष्ट गायक आहेत. या संदर्भात आपले काय म्हणतात? नाही, गायकीचा हा जो वारसा आहे मला वडिलापासून मिळालेला आहे आणि समाजामध्ये हे एक असं माध्यम आहे की ज्या सुरामध्ये जी ताकद आहे. बाबासाहेब म्हणले होते की माझ्या 10 भाषणापेक्षा गायकाचं एक कवन हे समाजावरती जास्त प्रभाव टाकू शकतं. आणि म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या कलेला ही कला आत्मसात केली आणि मग फक्त आपल्यापुरती न ठेवता समाजामध्ये आम्ही सातत्यानं फिरत राहिलो. नोकरी करत असताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून, मग ती आंबेडकर जयंती असो किंवा फुले जयंती असो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जाऊन आणि रातोरात प्रवास करून परत ड्युटीवर सकाळीच्या 9च्या ड्युटीला हजर राहत होतो. आपल्याला पोस्ट खात्यामध्ये असंख्य पारितोषिके मिळालेली आहेत. पोस्ट खात्यामध्ये ज्या विविध स्पर्धा होत होत्या
त्या औरंगाबाद विभागामधून मी सहभागी होत होतो. त्याच्यामध्ये डिव्हिजनल लेवलवर फर्स्ट यावं लागत होतं, मग रिजनल लेवलवर फर्स्ट यावं लागत होतं आणि जो रिजनल लेवलवर फर्स्ट येतो तो ऑल इंडिया लेवलवर जातो. या माध्यमातून मी भारताच्या सगळ्या स्टेट कॅपिटलला जाऊन आलेलो आहे. 10 दिवस त्या ठिकाणी कार्यक्रमात संपूर्ण भारतातले लोक कलाकार त्या ठिकाणी येत होते आणि त्यांच्यासोबत चर्चा आणि त्यांची कलासुद्धा पाहायला ऐकायला मिळत होती. मी ऑल इंडिया लेवलवर अनेक पारितोषिक प्राप्त केलेले आहे. औरंगाबाद शहरामध्ये 80च्या दशकामध्ये विजयानंद जाधव आणि गौतम गवई ही गोड जोडी प्रसिद्ध होती. आज विजयानंद जाधव आपल्यामध्ये नाही आहेत, आपल्याला कसं वाटतं? विजयानंद जाधव आणि गौतम गवई आमची जी गायन पार्टी असायची ती खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाचं काम करायची. परंतु मध्यंतरी असा एक काल